उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस डणक्यात साजरा। वाढदिवसानिमित्त बच्चू कडूंनी शिंदेंची घेतली भेट। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज भेट देणार। त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजाही करणार। काही मंदिरांना भेट देऊन नंतर त्या डिजिटल कुंभ अनुभव केंद्राची पाहणी करणार। विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीसाठी 100 एकर जागा देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे कार्यक्षम आमदार पुरस्कार। आमदार पुरस्कार आशिष शेलारांना प्रदान। सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम सायखेडकर सभागृहामध्ये पुरस्कार सोहळा पार। एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरे यांचं कर्ज फेडलं। 32 लाखांच्या कर्जाच्या विवंचनेतून केली होती आत्महत्या। शिरीष महाराज मोरे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते। पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 किलो लाडू मोदक अर्पण। यावेळी बाप्पाची महाआरती देखील करण्यात आली। त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांची प्रचंड गर्दी। आतापर्यंत सुमारे 41 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान। फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची चाहूल। 24 तासांमध्ये सोलापूरमध्ये उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद। महाराष्ट्रातील तापमानात कमाल आणि किमान चढउतार राहण्याचा अंदाज। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली। मुंबईत हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला। यामुळे असंख्य मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास। मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात मोठ्या रकमेचे प्रकल्प हाती घेतले, पण काही प्रकल्प निधीच्या प्रतीक्षेत आहेत। मुद्रांक शुल्क नोंदणीमधून मिळणाऱ्या निधीचा काही भाग पालिकेच्या प्रकल्पासाठी मिळावा, पालिकेचे प्रयत्न। मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लॉक घेतला। कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार। कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिराने धावतील, त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होणार। मुंबईत आणखीन 7 ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र स्थापन होणार। कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी आणि सागरी किनारा महामार्गालगत 2 अशी 7 नवीन केंद्र बांधण्यात येणार आहेत। त्यापैकी कांदिवली आणि कांजूरमार्ग या ठिकाणी येथील केंद्रे हे पूर्णत्वास आली आहेत। ठाण्यातील कोलशेत परिसरातील खारफुटी क्षेत्रामध्ये CRZ नियमांचे उल्लंघन करून त्यावर राड्या-रोड्याचा बेकायदा भराव। वनशक्ती संघटनेकडून उघड खारफुटीचा विध्वंस थांबवण्यासाठी कारवाईची गरज असल्याची नागरिकांची माहिती। फ्रान्समध्ये आजपासून AI शिखर परिषद। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार। या परिषदेमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्यासह अध्यक्षपद भूषवणार। मालेगावात फोर्ट मॅरेथॉन 2025 मोठ्या उत्साहात संपन्न। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण-तरुणी अशा हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला। तसंच विजेत्यांना सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला। एकाच गाडीवर 4 जणांचा प्रवास। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नंबर प्लेट नसलेल्या एका दुचाकीवरून प्रवास। पुणे जिल्ह्यातील नारायण गावातील व्हिडिओ व्हायरल। नवी मुंबईत आजपासून कंत्राटी कामगारांचा संप। नागरी सुविधांवर परिणाम आणि गैरसोयी होण्याची भीती। संप मागे घेण्याचं आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांचं आवाहन। यवतमाळच्या महागाव तालुक्यात वीटभट्ट्यामुळे पर्यावरणाला धोका। सर्व वीटभट्ट्या मेन रोडला लागून असल्याने नागरिक त्रस्त। पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा नागरिकांचा आरोप। सिल्लोडमधील कोविड केअर सेंटरची इमारत धूळखात पडून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आली होती इमारत।
छत्रपती संभाजीनगरात सर्रासपणे अवैध पद्धतीने वाळू वाहतूक सुरू. मागील काही महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष. संत सद्गुरू बाळूमामा आणि हलसिद्धनाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव ढोणे यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. भाकणूक, धनगरी ओव्या, गीते, वालंक वादन यातून देवस्थानची महती सर्वदूर पोहोचवली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.